आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे काय आपलं गुजरातमधील वनतारा अभयारण्य आहे त्या अभयारण्यामध्ये त्यांनी भेट दिली। त्यामध्ये पाहायला गेलं तर वेगवेगळे जे प्राणी आहेत त्या प्राण्याला त्यांनी भेट दिली स्वतः। त्यामध्ये टायगर असेल, चित्ता असेल, नंतर वेगवेगळे वानर असतील, त्यांना जाऊन त्यांनी स्वतः पाहणी केली। त्यामध्ये त्याची कशी व्यवस्था केली जाते, काय केली जाते, त्यांनी स्वतः देखील जे काही पिल्लं आहेत त्या पिल्लांना देखील भेट दिली। त्यानंतर सिंह आहेत, सिंहाला देखील त्यांनी भेट दिली। त्यानंतर पाहायला गेलं तर त्यावेळेस वेगवेगळे कार्यक्रम देखील तिथे आयोजित करण्यात आले होते। त्यामध्ये प्राईम मिनिस्टर देखील तिथे गेल्यानंतर वेगवेगळे त्यांचे स्टॅच्यू देखील तयार केले होते। त्यावेळेस स्वतः मुकेश अंबानी जे वनतारा ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील भेट दिली। त्यानंतर त्यांचे सुपुत्र देखील तिथे होते। त्यानंतर त्यावेळेस वेगवेगळे बाहेरच्या देशातून देखील प्राणी आणलेले होते, छोटे छोटे पिल्ले देखील होते। त्यांना कसं ट्रेन केले त्यांनी देखील स्वतः त्यांनी देखील चेक केले। चेक केल्यानंतर तुम्ही व्यवस्थित तुम्ही व्हिडिओमध्ये देखील पाहू शकता, त्यांनी दूध सुद्धा त्या पिल्ल्याला स्वतः पाजले नरेंद्र मोदी साहेबांनी। त्यानंतर 2 ते 4 पिल्ले त्यांच्या साईडने फिरताना देखील दिसत आहेत। तर मित्रांनो, म्हणजे प्राण्याशी मोदी साहेबांचं किती प्रेम आहे या ह्याच्यामधून दिसून येतं। कारण की तुम्ही ते किती मायेने हळूवारपणे त्याच्यावरती हात देखील फिरवत आहेत त्यांनी, आणि नंतर स्वतःची काळजी देखील त्याच्यामध्ये घेत आहेत। नंतर जे मुकेश अंबानीचे सुपुत्र आहेत त्या सुपुत्रांनी देखील वेगवेगळ्या प्राण्यांची देखील माहिती दिली आणि त्यांनी वनतारा जंगलामध्ये वेगवेगळ्या प्राण्याची देखील सफर करत वेगवेगळे त्यामध्ये जिराफ असेल, हत्ती असेल, त्यांच्याशी देखील त्यांनी भेट दिली। भेट दिल्यानंतर त्यांनी चारा देखील चारला, जिराफला देखील चारा चारला। त्यानंतर पाठीमागे ते वाघ आहे, वाघ देखील ते काचामध्ये दिसतोय, तुम्हाला समोर देखील दिसत असेल। वाघाशी देखील त्यांनी हे केलं, मोठा म्हणजे सगळ्यात मोठा वाघ आहे त्याने देखील तिथे गेले। तिथं संपूर्ण म्हणजे प्राणी प्रेम मोदी साहेबांचं किती आहे त्याच्यामधून आपल्याला वारंवार दिसत असतं। त्यामध्ये पाहायला गेलं तर वाघ असेल, नंतर म्हणजे एवढं व्याप असून देखील म्हणजे वेळात वेळ काढून त्यांनी जेवढं त्यांचं स्वतःचं प्राणीप्रेम किती आहे ते देखील त्यांनी त्याच्यामधून दाखवून दिलं। त्यानंतर पाहिलं तर मुकेश अंबानीचे सुपुत्र देखील त्यांना वेगवेगळी माहिती देखील देत होते। आणि पाहायला गेलं तर आज वेगवेगळ्या फेस्टिवल निमित्त आज मोदी साहेब अहमदाबाद ह्याच्यामध्ये देखील उपस्थित होते। त्याच्यानंतर त्यांनी जामनगरमध्ये गेले। जामनगरमध्ये जाऊन जे काही वनतारा अभयारण्य त्या वनतारा अभयारण्यामध्ये त्यांनी देखील भेट दिली। भेट देऊन वेगवेगळ्या प्राणी असेल, हत्ती असेल, वेगवेगळ्या हत्तीला देखील त्यांनी भेट दिली आणि हत्तीची देखील वेगवेगळ्या हत्तीची ट्रीटमेंट कशी केली जाते, त्याचं पालन पोषण कसं केलं जातं देखील आता संपूर्ण भारतातून या वनतारा अभयारण्यामध्ये जे काही संपूर्ण भारत आहेत, जे काही वयस्कर हत्ती झालेत त्या वयस्कर हत्तीमध्ये देखील त्यांच्यावरती उपचार करून त्यांना व्यवस्थित त्यांची जी काही पुढची लाईफ आहे त्यांची लाईफ देखील सांभाळण्यासाठी वनतारामध्ये आणलं जातं। आणि तो आपण कोल्हापूरमधून देखील एक हत्ती आणलेली आहे, तुम्हाला देखील माहित आहे। त्यामध्ये जे काही वेगवेगळे प्राणी असतील, पक्षी असतील, असे पक्षी देखील, नंतर व्हाईट कलरचा मोर असेल, नंतर हंस असेल, जे असं वनतारा अभयारण्यामध्ये भरपूर सारे पक्षी आहेत। तर त्या भरपूर साऱ्या पक्ष्याची देखील त्यांनी पाहणी केली। त्यानंतर पाहायला गेलं तर त्याच्यानंतर तसेच पुढे जात ज्याच्यावरती ट्रीटमेंट केली जातं, एखादा जखमी प्राणी बाहेरच्या म्हणजे हंस असेल, नंतर वेगवेगळे प्राणी असतील त्याच्यावरती आणून वनतारामध्ये सोडले जातात। वनतारामध्ये सोडून त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट देखील केली जातात। ट्रीटमेंट करून त्यांना पुन्हा पुनर्जीवित करून त्यांना पुढचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यात त्यांना सुकर करण्याचा त्यांनी प्रयत्न करत असतात। त्यामध्ये मांजर असेल, हत्ती असेल, कोणताही प्राणी जखमी प्राणी असेल तर जखमी प्राण्यावर वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट करून त्यांना पुढचं आयुष्य कसं सुकर होईल याचा विचार देखील इथे जवळजवळ इंटरनॅशनल डॉक्टर आहेत, ते डॉक्टरची टीम देखील जे काही वनतारा अभयारण्य आहे मुकेश अंबानी यांचं, त्या मुकेश अंबानीच्या अभयारण्यामध्ये ते देखील तिथे असतं। त्यामुळे जवळजवळ 25 मिलियन म्हणजे 2500 एकरमध्ये या ठिकाणी हे अभयारण्य पसरलेलं आहे आणि अतिशय भव्य दिव्य असं अभयारण्य, पाहण्यासारखं अभयारण्य या ठिकाणी इथे आहे। तुम्ही देखील इथे वनताराला जाऊन एक दिवस व्हिजिट देखील करू शकता, तुम्ही एक दिवशी येण्याचा टुरिझम देखील प्लॅन करू शकता। अतिशय चांगलं भव्य दिव्य अभयारण्य आहे। या अभयारण्यामध्ये देखील तुम्ही जाऊन व्हिजिट देखील अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता। त्यामध्ये पाहिलं तर मोदी साहेबांनी देखील पुढे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या जिराफाचे देखील त्यांनी भेट घेतली। जिराफाची भेट घेऊन त्यांना खाद्य चारण्याचा देखील प्रयत्न केला। त्यांनी स्वतः हाताने त्यांच्या स्वतःने म्हणजे मोदी साहेब किती मोठे झाले तरी त्यांनी कधीही मोठेपणा दुसऱ्याला न देता स्वतःच त्यांनी स्वतःचं खाद्य स्वतःला त्यांनी चारण्याचा प्रयत्न केला। जितकं प्राणीप्रेम आहे या ह्याच्यामधून मोदी साहेबांच्या व्यक्तिमत्वातून हे होतं, ते सकाळी देखील लवकर उठतात, लवकर उठून त्यांचं प्राणीप्रेम देखील वारंवार आपल्याला दिसून देखील आलेलं आहे। त्यानंतर पुढे जवळजवळ 2500 एकराचा जो काही भाग आहे वेगवेगळ्या भागात त्यांनी जाऊन पाहणी केली आणि पाहायला गेलं तर कासव असतील, नंतर वेगवेगळे झाडं असतील, झाडाचे देखील पाने, नंतर मगरी असतील, मगरीची देखील त्यांनी पाहणी केली।
वेगवेगळ्या मगरी देखील तिथे आलेल्या होत्या. तुम्ही पाहू देखील शकता व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या मगरी तिथे आलेल्या आहेत. जवळजवळ म्हणजे बाहेरच्या देशातील जे मगरीचे प्रकार आहेत त्या मगरीचे प्रकार देखील इथे सोडलेले आहेत. म्हणजे इथं मगरीनं देखील अतिशय चांगल्या प्रकारे संरक्षण केलेलं आहे आणि त्याची देखील जपणूक देखील या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पुढे पुढे चालत मगरीचं अतिशय चांगल्या प्रकारे निरीक्षण देखील करत होते. जवळजवळ 20 ते 30 मगरी आहेत त्या मगरी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याने देखील जे मगरीला सांभाळतात त्याने देखील त्याची माहिती दिली. त्यानंतर पुढे मगरीनंतर पुढे पाहत पाहत त्यांनी वेगवेगळ्या करंगी बेरंगी ज्या मच्छी आहेत त्या मच्छीचं देखील त्यांनी पाहणी केली. त्यानंतर मच्छीची पाहणी केल्यानंतर मासे आहेत त्या माशाची देखील माहिती दिली. माशाची माहिती दिल्यानंतर त्यांनी पुढे पुढे गेले. नंतर वेगवेगळ्या प्रजातीचे साप आहेत तर वेगवेगळ्या प्रजातीच्या सापाची देखील त्यांनी माहिती घेतली. माहिती घेऊन त्यांनी पुढे 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 जात जात त्यांनी वेगवेगळ्या प्राणीचे असतील वेगवेगळे हे असतील त्याची देखील त्यांनी माहिती घेतली. नंतर पांढरा साप बघितला, नंतर अजगर बघितला. त्यांनी हातामध्ये घेऊन त्यांनी देखील स्वतः त्यांनी हातामध्ये घेऊन त्यांनी माहिती घेतली. नंतर ते अनंत अंबानी आणि तर त्याचं पाहायला गेलं तर नरेंद्र मोदी साहेब त्यांनी पुढे गेले. त्यानंतर 2 तोरडाचा त्यांनी अजगर देखील बघितला. अजगर बघितल्यानंतर त्यांनी पुढे पुढे जाऊन घोरपड बघितली, मगर बघितली, वेगवेगळ्या प्रकारच्या मगरी दिसल्या तिथं. तर मोदी साहेबांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे जे काही प्राणी वनतारा अभयारण्य त्या वनताराच्या अभयारण्यामध्ये त्यांनी स्वतःचा अनुभव घेतला. अनुभव घेत 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 ते पुढे चालले. पुढे घेत घेत त्यांनी स्वतःचे ओपन जिम मधून देखील त्यांनी पुढे गेले. त्यामध्ये जंगलामध्ये आज जवळजवळ 25 एकराचा भाग आहे. त्या 25 एकराच्या भागामध्ये त्यांनी पाहणी करत 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 त्यांनी पुढे गेले. पुढे गेल्यानंतर त्यांना वेगवेगळे प्राणी सिंह दिसला, नंतर हत्ती दिसले, चित्ते दिसले. त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांची पाहणी करत 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 पुढे गेले. पुढे गेल्यानंतर त्यांना स्वतः त्यांनी डोळ्याने अनुभवत म्हणजे तुम्ही देखील व्हिडिओमध्ये देखील बघू शकता वाघ दिसतोय, हत्ती दिसतोय. जवळजवळ 350 एकरामध्ये हे जे काही अभयारण्य पसरलेलं आहे. आणि त्या अभयारण्यामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे सिंहाची पिल्ले असतील, वाघाची पिल्ले असतील ते तिथे आले आहेत. नंतर राजहंस असतील बघा ते जवळजवळ गरुडाला देखील किती अतिशय चांगल्या प्रकारे ट्रेन केलेला आहे तुम्ही देखील या ठिकाणी पाहू शकता. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं गायी असतील, गायीला देखील अतिशय चांगल्या प्रकारे पालन केलेलं आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर वेगवेगळे बाहेरच्या देशातील प्राणी देखील इथे आलेले आहेत. त्यानंतर बघा वानरला देखील कितीशे चांगल्या प्रकारे ट्रेन केला आहे. तो माणसासारखं तिथे येऊन थांबतो,